नमस्कार. नृत्य गीत रामायण प्रस्तावना. नमस्कार. उद्या गुढीपाडवा, 9 दिवसांनी रामनवमी. गेली काही वर्ष मी गुढीपाडवा ते रामनवमी असे 9 दिवस राम या एका विषयावर लिहिलं. गेल्या वर्षी तर धम्मालच होती. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले. तेव्हा मी 1 जानेवारी ते 22 जानेवारी असा रोज एक लघुलेख नवीन तरी लिहिला किंवा पुनःप्रसारित तरी केला. निकष एकच, त्यात राम हवा आणि अर्थात बोनस म्हणून जोडली रामरक्षा. माझ्या विविध 22 स्नेहीजनांनी पठण केलेली मजा आली. त्यामुळे गेल्या वर्षी हे 9 दिवस मी सुट्टी घेतली रामलेखनापासून. यंदा आता पुन्हा श्रीराम, आणि त्यासाठी यंदाचा विषय आहे नृत्य गीत रामायण. लेखमालेच्या नावावरून कळलं असेलच, सर्व गाणी गीत रामायणातील आणि त्यावर नृत्य बोनस म्हणून. पण खरं तर उलटं असेल यंदा, म्हणजे नृत्य मुख्य आणि मी काय लिहीन ते बोनस. नृत्य सादर करणार आहे मितिशा. मितिशाने आपल्यासाठी अष्टनायिका लघुलेख मालेमध्ये 8 बहारदार नृत्य बोनस म्हणून दिली होती. आता नृत्य गीत रामायण या मालेसाठीही तीच नृत्य सादर करणार आहे. बाकी गीत रामायण याविषयी काय लिहिणार अजून? गदिमांच्याच भाषेत सांगायचं तर काव्य नव्हे हा अमृत संचय. तेव्हा उद्यापासून म्हणजेच गुढीपाडवा ते रामनवमी रोज भेटूच. श्रीराम. मिझो, फाल्गुन अमावास्या 2025. आजचा बोनस. आज बोनस म्हणून मितिशाचा परिचय. मितिशा माझा मित्र मिलिंद शहा म्हणजेच मिशा आणि मेधा यांची मुलगी. मितिशाने लहानपणीच भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली आणि गेली 20 वर्ष तिचं शिक्षण सुरू आहे. तिच्या गुरु स्वरूपा उटगी. मितिशाने नृत्य या विषयात BA केलं आणि नृत्य नीट कळण्यासाठी म्हणून शास्त्रीय संगीताचे धडेही गिरवले निर्मला गोगटे यांच्याकडे. तदनंतर ती अमेरिकेत गेली. तिथे तिने फिजिओथेरपी आणि पब्लिक हेल्थ या 2 विषयात 2 वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीतून डबल मास्टर्स केलं. सध्या ती कनेक्टिकट येथे राहते आणि एपिडेमॉलॉजी संशोधक म्हणून काम करते. आणि अर्थातच आपली नृत्य साधना तिने सुरूच ठेवली. मी खास तिला विनंती केली आणि तिने ती मान्य केली आहे. गाण्यांची निवड, कोरिओग्राफी, वेशभूषा सब कुछ तिचंच आहे. व्हिडिओ शूटिंग तिचा पती शुभंकर करतो. अमेरिकेत राहून इतर सर्व व्याप सांभाळून आपल्याला रोज एक नृत्य देणार आहे मितिशा. अष्टनायिकेच्या वेळच्या तिच्या 8 मुद्रांचं एक कोलाज केलं होतं. वेगवेगळ्या 8 नृत्य केली होती, त्यातल्या भावभावना तेही जोडतोय बोनस म्हणून. आशा आहे तुम्हाला ही लघुलेख नवीन मला सुद्धा आवडेल. श्रीराम. नमस्कार.